मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो. हे प्रसंग अनेक प्रकारचे असू शकतात. आर्थिक अडचणी, वैयक्तिक नातेसंबंधांमधील ताण, आरोग्याच्या समस्या किंवा कामाच्या क्षेत्रातील आव्हानं. या सर्व ठिकाणी काळामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरते, ती म्हणजे स्वतःची साथ. स्वतःला स्वतःची साथ लाभली की आपण कोणत्याही कठीण परिस्थितीतून अगदी सहज पार होऊ शकतो. आता स्वतःला साथ देणं म्हणजे नक्की काय? तर स्वतःला साथ देणं म्हणजे आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आत्मबळ निर्माण करणं. कठीण काळामध्ये स्वतःला मानसिक आणि भावनिक आधार देण्याची कला हेच या संकल्पनेचं सार आहे. स्वतःला सांभाळण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर, भावनांवर आणि कृतीवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. याचबरोबर आत्मप्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोन देखील या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे घटक ठरतात. आत्मबळ म्हणजे आपलं आंतरिक सामर्थ्य. कोणत्याही बाहेरील आधाराशिवाय आपल्याकडे असलेल्या मानसिक शक्तीचा वापर करून आपण कठीण काळामध्ये टिकून राहू शकतो. जेव्हा बाहेरील परिस्थिती आपल्या नियंत्रणामध्ये नसते तेव्हा आपलं आत्मबळच आपल्याला पुढे नेतं. आत्मबळाचे मुख्य स्रोत म्हणजे आपली ध्येय, मूल्य आणि स्वतःबद्दल असलेली सकारात्मक भावना. आत्मबळ विकसित करण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं कौशल्य, आपली मर्यादा आणि आपली क्षमता समजून घेणं हे आत्मबळाच्या विकासासाठी आवश्यक आहे. एकदा का आपण आपल्यातली ही शक्ती ओळखली की कोणत्याही परिस्थितीला आपण अगदी सहज सांभाळू शकतो. मित्रांनो, आपण आपल्याशी कसा संवाद साधतो यावरती आपलं मानसिक आरोग्य फार अवलंबून असतं. सकारात्मक आत्मसंवाद हा कठीण काळामध्ये अत्यंत प्रभावी ठरतो. अनेकदा आपण आपल्या मनाशी नकारात्मक बोलत असतो. मी अपयशी आहे, माझं काही होणार नाही किंवा सगळं संपलंय, हे विचार आपल्याला आणखीन कमजोर करतात. याउलट जेव्हा आपण स्वतःशी सकारात्मक संवाद साधतो, मी हे करू शकतो, मी हे फक्त एक तात्पुरती अडचण आहे किंवा मी यातून सहज बाहेर पडू शकेन, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक आत्मसंवादाचा सराव केल्यानं आपल्या विचारांची दिशा बदलते आणि आपण कोणत्याही कठीण परिस्थितीतून नवीन दिशा शोधू शकतो. त्यानंतर कठीण काळामध्ये भावना वेगवेगळ्या प्रकारे उमटत राहतात. राग, निराशा, अस्वस्थता, दुःख, भीती या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत. परंतु त्यांचं योग्य व्यवस्थापन केलं नाही तर त्या आपल्याला त्रास देऊ शकतात. स्वतःची साथ मिळवण्यासाठी आपल्या भावनांना ओळखणं आणि त्यांचा स्वीकार करणं आवश्यक आहे. भावनांचं दमन करणं किंवा त्यांना नाकारणं हे निरोगी नाही. त्याऐवजी त्या भावनांचा स्वीकार करून त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करणं हे मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं असतं. भावनांच्या व्यवस्थापनासाठी ध्यान, योग, श्वासोच्छ्वासाची तंत्र आणि ध्यानधारणा याचा उपयोग आपल्याला करता येतो. या पद्धतींमुळे आपण आपल्या भावनांना शांतपणे समजून घेऊ शकतो आणि त्यांना योग्य मार्गाने आपण नियंत्रित करू शकतो. कठीण काळामध्ये आपण स्वतःला प्रेरित ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. बाहेरील प्रेरणांवरती अवलंबून राहणं नेहमी शक्य नसतं. त्यामुळे स्वतःला प्रेरित करणं शिकलं पाहिजे. आत्मप्रेरणा मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयांवरती लक्ष केंद्रित करावं लागतं. कोणत्याही कठीण प्रसंगी आपल्याला आयुष्यातील मोठ्या ध्येयांचा विचार करणं आपल्या त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद देतं. आपल्यातील ध्येय स्पष्ट असली की आपण संकटांमधून मार्ग काढण्यास सक्षम होतो. आपल्याला प्रत्येक कृतीतून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला की अपयश देखील आपल्यासाठी एक शिकवणच बनतं. अशा प्रकारे आपण स्वतःला प्रेरित ठेवू शकतो आणि अगदी कठीण काळात देखील आशावादी राहू शकतो. आपण कितीही आत्मबळानं भरलेला असलो तरी काही वेळा बाहेरून मिळणारा आधारही आवश्यक ठरतो. पण इथेही स्वतःची साथ फार महत्त्वाची ठरते. कारण आपल्याला जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा आपण योग्य वेळी इतरांची मदत घेऊ शकतो आणि ती मदत योग्य प्रकारे स्वीकारूही शकतो. स्वतःवरती विश्वास नसताना इतरांच्या मदतीला दुर्लक्षित करण्याची किंवा ती मदत स्वीकारून देखील त्याचा उपयोग न करण्याची शक्यता असते. सामाजिक समर्थन म्हणजे आपल्या कुटुंबाचं, मित्रांचं किंवा इतर कोणत्याही प्रिय व्यक्तीचे आपल्यासाठी आधार असतात. कठीण काळात हे समर्थन फार महत्त्वाचं ठरतं
कारण ते आपल्याला भावनिक आधार देतं. परंतु त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्याला स्वतःवरती विश्वास तर ठेवावाच लागतो. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत जाणून घेणं. जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटतं तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगले निर्णय घेऊ शकतो. आत्मविश्वासानं भरलेली व्यक्ती संकटांमध्येही शांतपणे विचार करू शकते आणि समस्या सोडवण्यासाठी योग्य उपाय शोधू शकते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशी सकारात्मक बोलावं लागतं. आपले लहान मोठे यश, आपले गुणधर्म आणि आपले प्रयत्न यांचा सतत विचार केल्यानं आपला आत्मसन्मान वाढीस लागतो. या गोष्टी कठीण काळामध्ये आपल्याला मानसिक आधार देतात आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करतात. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे स्वतःला स्वतःची साथ लाभली की कठीण काळामध्ये स्वतःला सांभाळणं अधिक सोपं होतं. आत्मबळ, सकारात्मक आत्मसंवाद, भावनांचं योग्य व्यवस्थापन, आत्मप्रेरणा हे समस्या सोडवण्याचं कौशल्य वाढवतात आणि आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतात. जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर केल्यास आपण अधिक सबळ होतो. स्वतःची साथ म्हणजेच आपल्या मानसिक आरोग्याचं खरं रक्षण आहे आणि यामुळेच आपण कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये अगदी स्थिर राहू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला सांभाळायला शिकलं पाहिजे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.